आता माहिती का शाळा सुटल्यानंतर आपण जात होतो घरी. जात असताना माहिती का भाई लागलं त्या हिशोबानं पावसाचं एवढं वातावरण भाई काय बोलू यार, एवढं किचकट होतं. आणि गाडीवरती म्हणलं लय जीवर होतं भाई. आता कुठेतरी मित्रांना पाहतो दुकान वगैरे येतं भरपूर ओळखीचं येतात ते विषयी म्हणा. तर काय बघू शकता आपण आलो जातो आपल्या शाळेवरती आलेलं बघितलं काही आदनासाठी जयंतीची सगळी तयारी झालेली आहे. आता बघू शकता इथे आता पेट्रोल आहे ना गाडीचं संपायला आलं, त्यामुळे पेट्रोल पंपावर आलो होतो. पेट्रोल पंपावरती गाडी वगैरे तर खूप आहे, पण तरी दाखवत तर पब्लिक. आता आपण आलो होतो भाई टॉय शॉपवरती, आपले वैभव सरांची टॉय शॉप आहे. आता आम्ही व्हिडिओचे कन्सेप्ट वगैरे बघू लागले. आज यावरती ना व्हिडिओ काढायचा आपल्याला बघू शकतो. तर नमस्कार पब्लिक, आता भाई चाललो होतो आपण आता शाळेवरती. आज आपल्याला भाऊ सोडू लागला आहे गाडीवर मस्त. म्हणलं जा आज आपल्या गाडीवर सोडू लागला म्हटल्याच्या नंतरला तर नाही रेस तर मग माहिती का इथून आपल्याला पाहिजे आता माहिती का खूप प्रॉब्लेम व्हायची. आता काय मग बघू शकतो इथे किती पाणी असं जाता येतं काय तर भाई काही तरी भाऊ आता ना घेऊ लागला आपल्याला गाडीवरती सोडतोय. ठीक आहे चाललं आपलं तरी बाय. कसं वाटतं पब्लिक ब्लॉग आता मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या ब्लॉगमध्ये. माहिती आहे का आज अण्णाभाऊसाठी जयंती साजरा करणार आहे. आणि त्यानंतरच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगा की आम्ही जयंती कशी साजरा केली आणि काय काय कसं कसं राहिली दुसरी गोष्ट. तर आता बघू शकता इथे आता पेट्रोल आहे ना गाडीचं संपायला आलं, त्यामुळे पेट्रोल पंपावर आलो होतो. पेट्रोल पंपावरती गाडी वगैरे तर खूप आहे, पण तरी दाखवा आता म्हणजे पेट्रोल पंपावर आपण पेट्रोल वगैरे करताना तुमच्याकडे पेट्रोलची काय रेट चालते हिंदुस्थान पेट्रोल त्याच्यानंतर सांगा पब्लिक काही दुसरी गोष्ट नाही. आपण लागलं भाई लाईनीमध्ये लाईनीतच लागलं ना रॅलीत. आता पेट्रोल भरून निघालो होतो भाई आपण आपल्या जॉबच्या ठिकाणी. इकडे बा आपल्या मनातली क्वीन स्विफ्ट. आता आज बघितलं जरा तुम्ही पाऊस वगैरे काहीच नाही आहे. आज मस्त इथं ऊन निघालेलं आहे. 2 दिवस असं पाऊस पडत होतं, ऊनाचं काही झालं बी नाही. पण आता चांगलं वाटू लागलंय. आता जायला आपण भाई आता हॉस्टेलवरून माझ्या शाळेच्या ठिकाणी तुम्ही तर बघू लागले करत. आता थोडंसं पेट्रोल पंपावरती बॅटर चालू होतं. तो सीन बी रेकॉर्ड केला असता आपण म्हणजे त्यांना सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे त्यांच्यामुळे काही आपण रेकॉर्ड वगैरे केला तर आपल्याला बघू शकता आपण तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही असं सतत बघत काही तुम्हाला कशा तुम्हाला एवढी माहिती सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करत आहे. काय झालं बघू शकता म्हणजे इकडे ना आपल्याला भरपूर शूट ऑर्डर केलेले कवर आपण. आता इकडे जे महाराष्ट्र हॉटेल नवीन ओपन झालेली याचं शूटचं ऑर्डर आपल्याला भेटलेलं आहे. जाताना काय टेन्शन नाही येत, कारण या साईडला आहे ना या रूटला आहे ना पेट्रोल पंप राहतेच पाहिजे हॉटेल नॉट पार्टी यांचं एक प्रमोशन आपण केलेलं आहे गाईज. तुम्ही जर तुमच्याकडे स्किल असते किंवा ते कला असते ना त्या कलाच्या पासून तुम्ही खूप कमवू शकता गाईज. लिटरली गाईज पडत हे बाई सायप्रस हॉटेल याचे सुद्धा आपण प्रमोशन केलेलं आहे गाईज. म्हणजे लगभग इथे असतात बघ आपण 65 ते 70% ना शूट कव्हर केले ना आपण इथे भरपूर लोकांचे रिझल्ट वगैरे सुद्धा आवडले त्यांना. आपण भरपूर वस्तूवर आपण दाखवत. तर काय बघू शकता आपण आलो जातो आपल्या शाळेवरती आलेलं बघितलं काही आदनाभाऊसाठी जयंतीची सगळी तयारी झालेली आहे. आता आम्ही सगळेजण कधी करणार काय म्हणजे आपला तयारी झाली आहे. त्यांनी पूजा करून घेतली वाटतं. आता आम्ही करणार आहे अण्णाभाऊसाठी याची जयंती साजरा. आणि तुम्हाला दाखवलं गाईस हा माझा भाऊ सुद्धा आला होता इथं. बाकी आपण काल केलेला गड्डा बघा त्या ठिकाणी अजून एक तिकडेही गड्डा केलं होते तुम्हाला दाखवायचं विसरलं होतं गाईस. 1 मिनिट थांबा. बघा काल इकडं भरपूर भारी होतं पण आता काहीच नाही आहे. इकडं सापडून बघा दक्षिण बघा बघू शकतो तुम्ही. हे रे गाईस ते गड्डं अजून तुम्हाला ब्लॉग दाखवलं गाईस काय काय नाही. आपल्या इथून पाणी काढलं होतं इकडे त्या गड्ड्यामध्ये जिरलं सगळं म्हणा. आता ओके गाईस चला दाखवू तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये अजून गोष्टी. गाईस आता माहिती का शाळा सुटल्यानंतर आपण जात होतो घरी. जात असताना माहिती का भाई लागलं त्या हिशोबानं पावसाचं एवढं वातावरण भाई काय बोलू यार, एवढं किचकट होतं. आणि गाडीवरती म्हणलं लय जीवर होतं भाई. आता कुठेतरी मित्रांना पाहतो दुकान वगैरे येतं भरपूर ओळखीचं येतात त्या विषयी म्हणा. आता पाहतो तुम्हाला दाखवतो रिव्ह्यू वगैरे कसं काय आपल्या पुढच्या गोष्टी सगळं तुम्ही या पाहिला ना आपल्या पेजला सबस्क्राईब करा गाईस. आणि तुम्हाला दाखवतो इथं हर्सूल तुम्हाला हर्सूलला ना हा पॉईंट तर माहिती असेल. विजय अवताडेचं ऑफिस आहे इथं. हे विजय अवताडेच्या ऑफिसपासून इथं भरपूर आपण शूट वगैरे सुद्धा केलेले आहे. बघा यात पण ओपन झालेलं आहे कीप स्माईल. यानंतर इथं विजय अवताडेचं ऑफिस ते काम करत शॉपवर
ठीक आहे मित्र शॉपिंग येतो शॉप थांबू आपण आता दुसरी गोष्ट काय नंतर काही नाही बघू आपण पुढच्या गोष्ट तर पब्लिक आता आपण आलो तर भाई टॉय शॉपवरती आपले वैभव सरांची टॉय शॉप आहे. आता आम्ही व्हिडिओचे कन्सेप्ट वगैरे बघू लागले. आज यावरती ना व्हिडिओ काढायचा आपल्याला नॉर्मली बघू शकतो मला. याला काय म्हणतात वैभव सर? काय म्हणतात याला? ते ऑर्चिड फ्लॉवर आहे दादा, ऑर्चिड फ्लॉवर. हो का? काय आपल्या ऑडियन्ससाठी काहीतरी जर कधी कोणी व्हिडिओ बघून आला तर काही डिस्काउंट वगैरे आहे का? 100% गिफ्ट काय आपण देऊयात, डिस्काउंट 100% गिफ्ट देऊयात, डिस्काउंटही देऊयात. भरपूर आर्टिकल्स आहे आपल्याकडे वेगवेगळे. आता ही सध्या आपली तयारी चालू आहे. आता ही रक्षाबंधनसाठी चालू आहे. म्हणजे असं युनिक थोडंसं वेगळं प्रत्येक रक्षाबंधनला काहीतरी काही नवीन राहतात. असतंय. आणि हे आता हे सध्या आपण काय म्हणतो रक्षाबंधन आलंय जवळ, तर रक्षाबंधनसाठी आपण हे काहीतरी आता तयारी चालू आहे. रक्षाबंधनची राख्या वगैरे पण आल्या आहेत आणि गिफ्टिंग साठी चालू आहे आता हे सगळ्या तयारी आपल्या. बघा बरं का जर कधी कोणी व्हिडिओ पण असं कधी केलं त्यांना प्लीज खरं म्हणजे स्पेशली काहीतरी वेगळा डिस्काउंट देतात. रक्षाबंधनसाठी राख्या वगैरे पण बघायला आले ना तर त्यांना काहीतरी देतात बघा. 100% देऊयात आपण 100%. गाईज मग आता बघू शकता तुम्हाला ऑडियन्स बघून म्हणजे आता तुम्ही माझ्याकडून व्हिडिओ बघून जर आले ना वैभव सरांकडे तर स्पेशल डिस्काउंट भेटणार आहे. याच प्रोडक्टमध्ये नाही तर दुसऱ्याही प्रोडक्टमध्ये डिस्काउंट भेटेल. हो की नाही सर? हा भेटून जाईल, काय अडचण नाही. दादांचा ब्लॉग जर तुम्ही बघून येत असाल तर 100% आपण गिफ्ट तुम्हाला काहीतरी गिफ्ट पण देऊयात आणि डिस्काउंटही देऊयात. बघा आता बघा मी तरी डिस्काउंटच बोलत होता तर वैभव सरांनी तुम्हाला गिफ्ट सुद्धा दिलं. मग आता कसली वाट बघू लागली गाईज तुम्ही या. आता तुम्हाला ऍड्रेस वगैरे तर तुम्हाला माहिती असेल पण तरी एक वेळेस मी सांगू शकतो तुम्हाला ऍड्रेस. बघा हे इथे विचू अवतारेचं ऑफिस आहे. भरपूरमध्ये विचू अवतारेचं ऑफिस आहे इकडं आणि इकडनंच जस्ट समोर आपलं आहे ना हे वैष्णवी गिफ्ट स्टोर आहे. बघा वैष्णवी गिफ्ट स्टोर आहे. इथनं मध्ये यायचं. तुम्ही व्हिडिओ बघून आले असाल तर ना आपलं सांगायचं त्यांना ना आणि मग आल्याच्या नंतरला सर हे तुम्हाला जे वरतून गिफ्ट राहील ते तुम्हाला देईल आणि डिस्काउंट सुद्धा भेटेल. मग कधी याल नक्कीच व्हिडिओ बघून या बघा गाईस. तर पब्लिक आता चालू होतं आपण भाई आपण एका ठिकाणी पेमेंट क्लेम करायला आपली चालू होत होता कुंट्या त्याला म्हणलं बोलतो पैसे कुठं बोलत नाही. सॉरी गाईस शिवाय नाही कंट्रोल कोणाचं होत होता काय चला ती घरा इकडे तिकडे दाखवू ना भाई असं. अरे बंद करू अरे सरांनी रे वाकड दाखव. अरे बा थोडा सोड अरे बा थोडा सोड का रे इकडे तिकडचा हात इकडे तिकडे फिरवणार आहे. हो काय बंद करतो ते व्हिडिओ बंद करते डिलीट करतो. काय तर माहिती का आता जेवण वगैरे तर झालंय पब्लिक. आता जेवण झाल्याच्या नंतर आता मी बस झोपायची तयारी येते. आणि हा पब्लिक आज मी शूट जे हे केलेलं आहे का मी ते तुम्हाला आहे ना उद्या एक माझे ना इंस्टाग्रामवरती अपलोड करणार आहे. ती रील तुम्ही बघून या एक वेळेस. आज बाप्पाची व्हिडिओ शूट केलेली होती आणि त्यानंतर ना आपण भरपूर आज शूट केले त्यामुळे मी आज जास्त थोडंफार ना क्लिप्स काढतो नाही आले मला ब्लॉगचे. बट तरी ठीक आहे आपण जो एक ब्लॉगचे क्लिप काढलेले आहे त्यावर भरपूर झालेलं आहे ॲडजस्टमेंटल. मी तुम्हाला जे माझ्या डेली लाईफ रुटीनमधल्या भरपूर गोष्टी दाखवलेल्या आहेत. आणि राहिली दुसरी गोष्ट तुम्हाला हे आता अशाच माझे ब्लॉग कंटिन्यू बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. मी तुम्हाला एवढी व्हॅल्यू प्रोव्हाइड करतो एवढं देतो तुम्ही मला एक फक्त सबस्क्राईब नाही करू शकत. प्लीज करा गाईज. चला ठीक आहे भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.